तर सर रिडेव्हलपमेंट आणि त्याचे कायदे मला जर समजून सांगायचे असतील आपल्या प्रेक्षकांना तर तुम्ही काय सांगाल? रिडेव्हलपमेंट मूळ आहे तरी काय आणि त्याचा कायदा कसा चालतो? बऱ्याचशा अशा बिल्डिंग्स आहेत की तिथे लिफ्टची अरेंजमेंट नाही आहे. काही सिनियर सिटीजनला आता चौथ्या माळावर जाणं सुद्धा फार डिफिकल्ट होतं. ज्या ठिकाणी लोक राहत आहेत त्या ठिकाणी लिकेजचे इश्यू आहेत, सेलिंगचे स्लॅब पडणं. 2034 हा जो ऍक्ट आहे त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने बऱ्याचशा पॉलिसीज म्हणा किंवा वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी ॲप्लिकेबल केल्या आहेत. आता मुंबई, नवी मुंबई व ठाणेमध्ये ज्या इमारती आता मोडकळीस आल्या आहेत त्यांचं काम निघालंय, आता त्यांना रिडेव्हलपमेंट करायची गरज आहे, तर किती वर्ष लागतात आणि काय प्रोसेस असते? रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी असं आहे, त्याच्यामुळे तुमचे जे टोटल सभासद आहेत त्याच्यापैकी 51% लोक जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही या प्रक्रियेला अगदी स्मूथली जाऊ शकता. आता समजा माझी एक सोसायटी आहे असं समजलं आणि मला समजा रिडेव्हलपमेंटला जायचं तर मला पहिलं काय करावं लागेल? तुम्ही नियुक्त केलेले PMC आहेत, लीगल आहेत, हे तिघही आपापला रोल परफॉर्म करता आहेत किंवा नाही हे बघणं फार गरजेचं आहे. तो रेंटवर राहणारा जो व्यक्ती आहे ना तो मीटिंग अटेंड नाही करू शकतो. बरेचसे डेव्हलपर सांगतात माझा PMC आहे, माझा आर्किटेक्ट आहे, तुम्हाला नेमणूक करायची आवश्यकता नाही आहे. तर हे सगळ्या गोष्टींकडे सोसायटीने दुर्लक्ष करायला पाहिजे. सोसायटीला कळलं पाहिजे की आपलं हित कशामध्ये आहे. ह्या पूर्ण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये तसं बघायला गेलं तर महत्त्वाचे 3 टप्पे असतात. एरिया कमी मिळाला तरी चालेल, मला थोडा कॉर्पस पण कमी मिळाला तरी चालेल, पण सिलेक्ट करताना डेव्हलपर अशा माध्यमातून सिलेक्ट करा की तो तुमचा प्रोजेक्ट अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सक्सेसफुली कम्प्लीशनला नेऊ शकेल. नुसतं डेव्हलपर ऑफर देते म्हणून त्याला सिलेक्ट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आजच्या ह्या एपिसोडमध्ये असे आपल्या मान्यवर लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे हितेश चव्हाण. हितेश चव्हाण गेली 25 वर्ष ॲज अ PMC म्हणून काम करतात. आणि PMC म्हणजे काय तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे तरी काय आणि त्याच्या तो आपल्याला का रिडेव्हलपमेंटच्या त्याची गरज लागते? तर गरज लागण्यासाठी आज मुंबईवरून आलेले आमचे मित्र हितेश चव्हाण. हितेश सर, तुमचं आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुमचं एक मनपूर्वक स्वागत सर. धन्यवाद. हितेश सर, तुम्ही इतकी वर्ष 25 वर्ष सर काम करताय. आजच्या या PMC म्हणून तुम्ही आहात, नावाजलेले आहात. आज मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर बघितलं की मुंबईमध्ये तर टॉप 10 मध्ये तुम्ही आहात सर. आणि तुम्ही एवढं मोठं काम करताय PMC म्हणून. मी जेवढं तुमच्याबद्दल माहिती काढली सर, तुम्ही इतकी वर्ष जर काम करताय तर तुमचा एक अनुभव सांगा आणि तुमच्याबद्दल थोडक्यात आम्हाला जर माहिती मिळेल, प्रेक्षकांना माहिती मिळेल तर सगळ्यांना एक मेसेज पोहोचेल की तुमच्याबद्दल आहे. ओके. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव हितेश चव्हाण आणि माझ्या कंपनीचं नाव आहे एक्मे ॲस्ट्यूट कन्सल्टन्स अँड मॅनेजर एलिट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही बेसिकली एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनी आहे आणि गेले 25 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय. आणि अगदी स्पेसिफिक म्हणायला झालं तर 15 वर्ष आम्ही ह्या रिडेव्हलपमेंट सेगमेंटमध्ये काम करतोय. मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, नवी मुंबई म्हणा, या तिन्ही ठिकाणी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून आम्ही काम करतो. तर तुम्हाला कल्पना असेल की आता ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये आपण बऱ्यापैकी ऐकतो की मुंबईमध्ये बरेचसे प्रोजेक्ट अडकलेले आहेत. डेव्हलपर काही गोष्टींची क्लॅरिटी देत नाहीत आणि नंतर ते प्रोजेक्ट कुठेतरी जाऊन ते अडकतात. तर हे प्रोजेक्ट अडकू नये याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही आपल्या पॉलिसीज काढलेल्या आहेत. आपल्याला कल्पना असेल 2013 मध्ये गव्हर्नमेंटने एक GR काढला होता. तो 79A असं त्याला म्हटलं जातं. सो बेसिकली हा GR नाही आहे, ह्या गाईडलाईन्स आहेत. सो सोसायटीचा कारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे, सोसायटीने कोणत्या पद्धतीच्या काळजी घेतल्या पाहिजेत, हे सगळं त्याच्यामध्ये प्रॉपरली दिलेलं आहे. सो त्याचं आता 2019 मध्ये रिव्हिजन झालंय. तर त्या पूर्ण याच्यामध्ये सोसायटीला त्यांनी पूर्ण मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत की तुम्ही काय पद्धतीने ही रिडेव्हलपमेंटची प्रोसेस फॉलो करा. 79A म्हणताय? 79 म्हणजे तुमची जीवन प्रणाली आहे की तुम्ही वागायचं कसं, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस घ्यायची. या सोसायटीसाठी ठरवून दिलेल्या गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंटने. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे की तुम्हाला ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी इन द सेन्स या रिडेव्हलपमेंटमध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचे निर्णय कोणते? तर सगळ्यात पहिलं तुम्हाला या पूर्ण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये एकतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट्स किंवा आर्किटेक्ट या दोघांपैकी एकाची नियुक्ती करणं असतं. त्यानंतर तुम्हाला तुमचा फिजिबिलिटी रिपोर्ट बनवणं तेवढंच बंधनकारक आहे. तिसरं तुम्हाला तुमचं ड्राफ्ट टेंडरचं अप्रुव्हल करणं आहे. चौथे तुम्ही जे डेव्हलपर सिलेक्ट करणार आहात त्यांची नियुक्ती करणं गरजेचं आहे.
आणि एकदा त्यांची नियुक्ती झाली की त्यांचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा रिडेव्हलपमेंटच्या पूर्ण प्रोसेसमधला एक बॅकबोन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचे जे अप्रुव्हल्स आहेत ही आपल्याला कंपल्सरी स्पेशल AGM मध्येच घ्यावी लागतात. कमिटीला या पूर्ण प्रोसेसमध्ये कोणतेही डिरेक्टली राईट्स दिले गेलेले नाहीत. सो ही प्रोसेस जर आपण व्यवस्थितरित्या फॉलो केली 79ची, तर पुढे कुठल्याही अडचणी आपल्याला येत नाहीत. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहूच या विषयाचे पूर्ण म्हणजे पूर्ण त्यांनी जे गाईडलाईन दिली. तर सर रिडेव्हलपमेंट आणि त्याचे कायदे मला जर समजून सांगायचे असतील आपल्या प्रेक्षकांना, तर तुम्ही काय सांगाल? रिडेव्हलपमेंट मूळ आहे तरी काय आणि त्याचा कायदा कसा चालतो? सो रिडेव्हलपमेंट ही संकल्पना आता मुंबईमध्ये गेले 15 ते 20 वर्षापासून चालू आहे. आपल्याला माहिती असेल की मुंबईचं जे डेव्हलपमेंट जे झालं होतं, आता बऱ्याचशा बिल्डिंग ज्या आहेत ह्या आता जुन्या झालेल्या आहेत, स्ट्रक्चरली डिलॅपिलेटेड कंडिशनमध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी लोक राहत आहेत त्या ठिकाणी लिकेजचे इश्यू आहेत, सिलिंगचे स्लॅब पडणं आहेत, रिकरिंग लेवलचे जे एक्सपेन्सेस आहेत हे सोसायटीला वेगवेगळ्या माध्यमातून करावे लागत आहेत. आणि आता फॅमिली वाढत आहेत, त्याच्यामुळे ॲडिशनल एरियाची सुद्धा आवश्यकता आहे. बऱ्याचशा अशा बिल्डिंग्स आहेत की तिथे लिफ्टची अरेंजमेंट नाही आहे. काही सिनियर सिटीजनला आता 4थ्या माळ्यावर जाणं सुद्धा फार डिफिकल्ट होत आहे. सो या सगळ्या माध्यमातून आता रिडेव्हलपमेंटचं हे जे 15 वर्षापासून चाललेलं जे वारं आहे ते आता पुढे त्या पद्धतीने चालू आहे. पण हे होताना आता आपल्याला असं दिसतंय की याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत आहेत. म्हणजे जसं आपण मी मागे म्हणालो की रिडेव्हलपमेंटमध्ये मुंबईतले बरेचसे प्रोजेक्ट्स काही अडकलेले आहेत. तर ते अडकण्यामागची कारणं काय आहेत? तर आपण आता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये क्लॅरिटी देत नाही. बरेचसे डेव्हलपर नॉर्मली ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ड्राफ्ट जो आहे हा सोसायटीकडे डायरेक्टली पाठवून देतात आणि त्याच्यावर सह्या करण्यासाठी त्यांना फोर्स करतात. पण त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आपण बघतोय की टर्मिनेशनचा क्लॉज नसतो, त्याच्यामध्ये पेनल्टीचे क्लॉज नसतात, आर्बिट्रेशनचा क्लॉज नसतो, फोर्स मेजरचे क्लॉजेस नसतात. तर ह्या सगळ्यांच्या क्लॉजेस जे सोसायटीच्या दृष्टिकोनाने आवश्यक आहेत त्याचं इन्कॉर्पोरेशन केलं जात नाही. सो ॲग्रीमेंट म्हणजे काय? तर बेसिकली डेव्हलपर आणि सोसायटी या दोघांमध्ये विन विन पोझिशनमध्ये ते क्लॉजेस टाकणं गरजेचं आहे. दोघांचंही हित जपलं गेलं पाहिजे. काय म्हणतात त्याला त्या ॲग्रीमेंटला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. सो हे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बेसिकली सोसायटी आणि डेव्हलपर ह्या दोघांमध्ये होतं. आणि जसं तुम्ही म्हणताय की इंडिव्हिज्युअल जे ॲग्रीमेंट असतं ते नॉर्मली PAAA आपण त्याला म्हणतो. ते जे ॲग्रीमेंट आहे इंडिव्हिज्युअल मेंबर वर्सेस डेव्हलपर होतं. तर ह्या सगळ्या प्रोसेस जर आपण व्यवस्थितरित्या जर करून घेतल्या तर रिडेव्हलपमेंटचं काम आहे ना शक्यतो पुढे अडकणार नाही आणि ते स्मूथली पुढे त्या पद्धतीने पास होईल. आणि हे सगळं होण्यासाठी मग गव्हर्नमेंटने काय केलं? आपला 1991चा DCPRचा जो कायदा होता त्याच्यामध्ये त्यांनी काही रिव्हिजन्स केल्या. म्हणजे आता आपलं DCPR जे आहे म्हणजे त्याला आपण म्हणतोय डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशनल रेग्युलेशन 2034चा हा जो ऍक्ट आहे त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटने बऱ्याचशा पॉलिसीज म्हणा किंवा वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी ॲप्लिकेबल केल्या आहेत. कारण आत्तापर्यंत असं होतं की आपल्याला जो TDR मिळतोय किंवा जे FSI मिळतं ते बऱ्याचशा रोडच्या विड्थवर अवलंबून असायच्या. अजूनही ते तसंच आहे. पण आता एक या DCPR 2034ची ब्युटी अशी आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज काम करतात. जसं आपण 33(7)A, 33(7)B, आपण 33(9) म्हणतो. म्हणजे जे आपलं समूह विकास योजना जी असते त्याच्यासाठी 33(9) हे केलं जातं. 33(11) हे सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 33(12) आहे, 33(19) आहे कमर्शियल बिल्डिंगसाठी, 33(20)B आहे. सो ह्या वेगवेगळ्या पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला आता रिडेव्हलपमेंटचं काम थोडंसं सोपं झालेलं आहे. आणि ह्या 2034मध्ये काय झालंय की आपल्याला 2 पॉलिस्या क्लब्स करणं हे सुद्धा फार सोपं झालंय. त्यामुळे ज्या ठिकाणी रोडची विड्थ कमी आहे त्या बिल्डिंग सुद्धा रिडेव्हलपमेंटला जाता याव्यात हा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. सर हा DCPR तुम्ही सांगितलं तर DCPR मुंबई, नवी मुंबई किंवा ठाण्यासाठी वेगळा आहे की सेम आहे? मुंबईसाठी DCPR 2034 हा जो कायदा आहे हा अस्तित्वात आहे. मुंबईच्या व्यतिरिक्त ठाणे म्हणा, तुम्ही नवी मुंबई म्हणा किंवा इतर जे काही एरिया आहेत मुंबई वगळून त्याच्यासाठी UDPCR जो आहे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशनल रेग्युलेशन 2020चा जो कायदा आहे तो ॲप्लिकेबल होतो आहे. सो त्याचे नियम वेगळे आहेत. ह्या दोन्ही वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत आणि गव्हर्नमेंटने ते अगदी काळजीपूर्वक प्रत्येक एरियाचं डेव्हलपमेंट प्रॉपररित्या व्हावं, सगळ्या मेंबर्सला त्याचे बेनिफिट्स मिळावे या उद्देशाने हे दोन्ही कायदे बनवलेले आहेत.
आता मुंबई, नवी मुंबई व ठाणेमध्ये ज्या इमारती आता मोडकळीस आल्या, त्यांचं काम निघालंय, आता त्यांना रिडेव्हलपमेंट करायची गरज आहे, तर किती वर्ष लागतात आणि काय प्रोसेस असते? रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी असं आहे की तुमच्या बिल्डिंगचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट जेव्हा येतं, म्हणजे ज्यावेळी तुम्ही बिल्डिंग ऑक्युपाय केली आहे आणि त्याचं सर्टिफिकेट आल्यानंतर त्याचं जे इयर ऑफ कन्स्ट्रक्शन पकडतो, सो त्या डेटपासून त्या बिल्डिंगला 30 वर्ष जुनी बिल्डिंग होणं गरजेचं आहे. तर तुम्ही 30 वर्ष पूर्ण 30 वर्ष पूर्ण होणं 30 गरजेचं आहे. नसतील तर 30 नसतील तर बेसिकली नियमाप्रमाणे तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाहीत. परंतु आता मुंबईमध्ये अशा काही बिल्डिंग्स आहेत किंवा नवी मुंबईमध्ये अशा काही बिल्डिंग्स आहेत की ज्या आता स्ट्रक्चरली खराब आहेत. बिल्डिंगची कंडिशन अतिशय वाईट आहे, म्हणजे सिलिंग्स पडता आहेत किंवा कॉलमच्या कंडिशन्स बरोबर नाही आहेत. कारण हे सगळं आपल्याला कळतं कधी, जेव्हा आपण त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करतो. ते स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आपल्याला काही NDT टेस्ट असतात, डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट असतात. हे केल्यानंतर त्याचे जेव्हा रिपोर्ट जनरेट होतात त्यावेळी आपल्याला कळतं की बिल्डिंगची कंडिशन स्ट्रक्चरली किती खराब आहे. सो अशा काही बिल्डिंग्स असतील तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. ज्या बिल्डिंग डिलॅपिलेटेड आहेत, ज्या C1 कॅटेगरीमध्ये ज्या बिल्डिंग्स येत आहेत, तर अशा बिल्डिंगला गव्हर्नमेंट एक स्पेशल कन्सिडरेशन म्हणून रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी परमिशन देतं. आता हे रिडेव्हलपमेंट जाता जाता सर, आता रिडेव्हलपमेंट जाण्यासाठी सोसायटी करावी लागते, तर सोसायटी करताना काय प्रक्रिया असते आणि प्रक्रिया ती कशी पूर्ण करावी? आता हे जास्त जे प्रकार आहेत ना, आता ज्या अपार्टमेंट्स आहेत किंवा काही असोसिएशन्स आहेत, तर ह्या अशा लोकांना सोसायटी फॉर्मेशन करणं फार गरजेचं आहे. कारण सोसायटीचे जे बायलॉज आहेत ते त्यांना ऑटोमॅटिकली त्या पद्धतीने ॲप्लिकेबल होतात. जसं आपण 79ची जी प्रोसेस म्हणतो आहे, काही कोरम्स लागतात काही मीटिंग्सला, तर त्या कोरम आपल्याला होणं आवश्यक आहे. तसंच आपल्याला एखाद्या गोष्टीचं अप्रुव्हल करायचं असेल तर त्याला 51% जे कन्सेंट आपल्याला मेंबर्सचे लागतात. हे सगळे जे नियम आहेत हे स्मूथली जर पुढे आपल्याला या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी सोसायटीचं फॉर्मेशन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता नवी मुंबईला आपण बघितलं असेल की अपार्टमेंट सिस्टीम आहे. सो त्या अपार्टमेंट सिस्टीममधनं आपण सोसायटी जेव्हा फॉर्मेशन करतो तर बऱ्याचशा सोसायटींचे प्रश्न असतात की आम्हाला अपार्टमेंट टू सोसायटी पहिलं करायला पाहिजे का, किंवा आम्ही नंतर रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर आम्हाला करता येईल का. तर बेसिकली ही जी सुरुवातीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रिन्सिपल रिस्पॉन्सिबिलिटी ही सोसायटीची आहे. त्यामुळे अपार्टमेंटमधनं त्यांना सोसायटीचं फॉर्मेशन करणं अगदी आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून त्याने जर नंतर ही प्रोसेस चालू केली तर तिला टेक्निकली एक वेटेज येऊन जातं त्या माध्यमातून, असं आहे. सोसायटी फॉर्मेशन करण्यासाठी सोसायटी फॉर्मेशन करता करता बरेचसे हे येतात की एवढी लोक नाही आली, तेवढी लोक नाही आली, तर आपली रिडेव्हलपमेंट कुठे थांबेल का? थांबत असेल तर त्यासाठी काय पर्याय असू शकतात? कारण हा पब्लिकसाठी आजचा जो एपिसोड आपण केलाय सर, तो मेन समर्पित आहे तो सोसायटीच्या सभासदांना. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला सोसायटी आणि सोसायटीचे सभासद यांचं हित जपणं फार गरजेचं आहे. आणि गव्हर्नमेंट पण प्रत्येक वेळी ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करत आहे. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की 79 ह्याचं जे रिव्हिजन झालं हे 2019 मध्ये झालं. सो 2019 मध्ये जेव्हा त्याचं रिव्हिजन झालं त्यावेळी गव्हर्नमेंटने काय केलं की कोणतेही डिसिजन जर घ्यायचं असेल तर पहिल्यांदा असं होतं की तुम्हाला 75% लोकांचं अनुमोदन असणं फार गरजेचं होतं. ते त्यांनी 51%वर आणून ठेवलं. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सोसायटी म्हटली की त्याच्यामध्ये वादविवाद हे असतातच. प्रत्येकाचे डिफरन्स ऑफ ओपिनियन या ठिकाणी असतात आणि प्रत्येकजण आपापलं ओपिनियन घेऊन मग ते सोसायटीचे जी प्रक्रिया आहे, रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा इतर काही प्रक्रिया आहे, ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा परिस्थितीत बिल्डिंग डिलॅपिलेटेड कंडिशनमध्ये आहेत आणि एकमेकाच्या भांडणांमुळे हे प्रोजेक्ट कुठेतरी अडकतात. हो ना. सो ते होऊ नये त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने तो कायदा 51%वर आणलाय. त्याच्यामुळे तुमचे जे टोटल सभासद आहेत त्याच्यापैकी 51% लोक जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही या प्रक्रियेला अगदी स्मूथली जाऊ शकता. प्रोव्हाइडेड तुम्हाला ह्या सगळ्या ज्या 79 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तशा फॉलो करणं फार गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की तुम्हाला ज्या मिनिट्स ऑफ मीटिंग होतील त्या तुम्हाला 7 दिवसाच्या आत प्रत्येक मेंबरला पाठवणं गरजेचं आहे. जे आपण ट्रान्सपरन्सी म्हणतोय तर ट्रान्सपरन्सी मेंटेन आपल्याला करावीच लागणार. पण टेक्निकल काम बऱ्याच लोकांना जमत नाही ना. सो त्याच्यासाठी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून आमची मदत होते. सो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आम्ही काय करतो, आम्ही पूर्ण प्रोसेसच्या SOP बनवून ठेवलेल्या आहेत. तर त्या SOP आम्ही त्यांना शेअर करतो. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी, कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याला सोसायटीतर्फे काय काळजी घेतली पाहिजे, डॉक्युमेंटेशन कसं केलं पाहिजे, सोसायटीच्या मिनिट्स कशा लिहिल्या गेल्या पाहिजेत, याचं सगळं त्यांना पूर्ण गाईड करतो. सो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतो. त्याच्यामुळे त्यांना पुढे काही जाऊन कसलाही त्रास होण्याची शक्यता नाही असते.
आता समजा मला माझी एक सोसायटी आहे असं समजलं आणि मला समजा रिडेव्हलपमेंटला जायचं तर मला पहिलं काय करावं लागेल? पहिली मीटिंग घ्यावी तर कुठली मीटिंग घ्यावी? ती लिखाणामध्ये असावी की अशीच वरवरची घ्यावी? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, तुम्हाला रिडेव्हलपमेंटची सगळ्यात पहिली प्रक्रिया जर करायची असेल तर तुमची जी आता प्रेझेंट जी कमिटी आहे ही इलेक्टेड असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं बऱ्याचशा सोसायट्या काय करतात की आपापसात एसजीएम कंडक्ट करतात आणि त्याच्यामध्येच एक ऑफिशियल बॉडी सिलेक्ट करतात आणि त्या माध्यमातून सगळी प्रक्रिया राबवतात. सर, त्यांचं डे टू डे अफेअर जे त्यांना करायचं असतं त्याच्यासाठी हे चालून जाईल. पण स्पेसिफिकली रिडेव्हलपमेंटला जर अशा सोसायट्यांना जायचं असेल तर त्यांना डेप्युटी रजिस्ट्रारकडनं अप्रोच करून प्रॉपर इलेक्शनची जी प्रक्रिया आहे ती राबवून त्यांची जी ऑफिशियल बॉडी जी आहे ही इलेक्शनच्या माध्यमातून नियुक्त करणं गरजेचं आहे. ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप. हे जर नसेल तर तुमची आलेली पुढची प्रक्रिया जी आहे ही लिगली व्हॅलिड कन्सिडर करणार नाहीत असं. सो ते पहिलं फॉर्मेशन फार गरजेचं. पहिलं फॉर्मेशन झालं, नंतर दुसरी मीटिंग कधी घ्यायला पाहिजे? नंतर मग तुमचे जे सगळे सभासद आहेत त्या सभासदपैकी 1/5 सभासद जे आहेत त्यांनी एक सोसायटीला लेटर द्यावं की आपले आता जी बिल्डिंग आहे ती स्ट्रक्चरली खराब आहेत किंवा इतर काही गोष्टींची आपल्याला जे त्रास होत आहेत तर त्या त्रासापासून सुटका जर व्हायची असेल तर आपल्याकडे रिडेव्हलपमेंट हा एकमेव पर्याय आहे. सो या पर्यायाला जाण्यासाठी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही याची सुरुवात करण्यासाठी एखादी मीटिंग कंडक्ट करा, लोकांचे व्ह्यूज घ्या, समजून घ्या, आपण ह्या रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी योग्य आहे किंवा नाही आहे हे सगळं समजून घ्या आणि त्या माध्यमातून ही प्रक्रिया लवकरात लवकर चालू करा. असं जेव्हा लेटर आपल्या सोसायटीकडे येतं तर त्या लेटरच्या अनुषंगाने आपली सोसायटीची जी कमिटी आहे त्यांची एक कमिटी मीटिंग घेते, त्याच्यावर ह्या लेटरवर चर्चा विनिमय करते आणि ते चर्चेअंती मग त्याच्यानंतर ते एक एसजीएमचं त्या अनुषंगाने ते कंडक्ट करतात आणि त्या एसजीएममध्ये या विषयावर डिटेलमध्ये चर्चा केली जाते आणि त्या मीटिंगला तुमचा 67% कोरम असणं फार गरजेचं आहे. 100 पैकी 67 लोक त्या मीटिंगला, पहिली मीटिंग आहे ही फार आवश्यक मीटिंग आहे. लोक नसतील आणि ती लोक रेंटवर दिला असेल त्यांनी तर मग त्यांना नाही, रेंटच्या सभासदांना तर अलाउडच नाहीये. जे मूळ सभासद आहेत ज्यांचं शेअर सर्टिफिकेटवर नाव आहे किंवा असोसिएट जे मेंबर्स आहेत या दोघांनाही या रिडेव्हलपमेंटच्या मीटिंग बसण्याचा अधिकार आहे. असोसिएट सभासदाला प्रश्न विचारायचे अधिकार आहे त्यामध्ये? हो, 100% आहे. असोसिएट मेंबर आणि मूळ सभासद हे दोन्ही त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतात त्यामध्ये. पण एखाद्याने ते रेंटवर दिलाय पण तो आला नसेल मग त्याच्या जागी तो रेंटवर राहणारा जो व्यक्ती आहे ना तो मीटिंग अटेंड नाही करू शकत. तो पण त्याला ऑनलाईन घेऊ शकतो आपण. त्याला 67 पाहिजेच पण तो इथं राहतच नाही. 50% लोक राहत नाहीत बिल्डिंग मध्ये. ही जी पहिली मीटिंग आहे ना, ज्या मीटिंगला आपण रिडेव्हलपमेंटला जायचा निर्णय घेतोय ही सगळ्यात महत्वाची मीटिंग आहे. सो या मीटिंगला तुमचा कोरम, फिजिकल कोरम असणं फार गरजेचं आहे. म्हणजे फिजिकल कोरम लागणारच. ज्यावेळी आता आपलं करोनाचा जेव्हा वेळ होती त्यावेळी आपल्याला गव्हर्नमेंटने ऑनलाईनची फॅसिलिटी अवेलेबल करून दिली होती. पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं घर आहे आणि तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे तर तो सिरियसनेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो त्यासाठी तुमचा सहभाग पण त्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे. असं कधी कधी एका सोसायटीमध्ये 2-2 कमिट्या पण तयार होतात किंवा दोघांमध्ये वाद असतात. ते दोघांमध्ये कसं होणार? 50% लोकांना हवंय रिडेव्हलपमेंट, 50% लोकांना नको आहे. नाही, 2 कमिटी तर नॉर्मली असं होत नाही पण 2 ग्रुप असू शकतात. प्रत्येक मेंबर्स एक स्वतःचं ओपिनियन असतं आणि ते जर सोसायटी जर व्यवस्थित ऐकत नसेल तर मग ते त्यांचा एक वेगळा ग्रुप फॉर्म करतात. असं बऱ्याचशा सोसायटीमध्ये होतं. सो त्या केसमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून आमचा मेजर रोल असतो. तो काय असतो जरा सांगा. या प्रक्रियेमध्ये बेसिकली कसं आहे की आपल्याला काय त्यांचे प्रश्न आहेत हे पहिले समजून घ्यावे लागतात. त्यांची नेमकी अडचण काय आहे, म्हणजे त्यांचा पेन पॉईंट काय आहे जर आपल्याला नक्की कळला तर मग आपल्याला त्या प्रत्येक प्रश्नाची त्यांना टेक्निकली उत्तरं त्यांचं समाधान होईपर्यंत देणं फार गरजेचं आहे. प्रश्न झाला सर, पेन पॉईंट काय असतो? पेन पॉईंट असून काय असतो? त्याला जास्त स्क्वेअर फूट मिळणार पेन पॉईंट काय असतो की म्हणजे बरेचसे आतापर्यंत आम्ही या 15 वर्षामध्ये वेगवेगळे अनुभव घेतलेत की जी प्रेझेंट कमिटी आहे ती काहीतरी चांगलं करते आहे ते त्यांना नको असतं. त्याच्यामुळे जे कमिटी करताना जे काही बेनिफिट्स पूर्ण सोसायटीला होणारे असतात ते सुद्धा त्यांना बघवत नसतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना फक्त समजून सांगणंच हे एकमेवच हे असतं. कारण कसं आहे की आपल्याला मेजॉरिटी ऑफ द मेंबर्सचा, लोकांचा हित बघून आपल्याला पुढे जायचं आहे.
काही मोजके लोक काय विचार करतायत, या प्रक्रिया थांबवण्याचा का प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट काय आहे याच्याकडे दुर्लक्ष करून काय म्हणजे तुम्ही म्हणाल की किती टक्के लोक कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, जेणेकरून हा विषय जो आहे ना खूप अडचणीचा येतो कधी, की हे पुढे जाता जाता माणूस कंटाळतो. कंटाळण्यामुळे सोडून तुम्हाला एक दोन अनुभव तुमचे असतीलच. आता बऱ्याचशा वेळी असं होतं की एखादा ग्राउंड फ्लोअरची व्यक्ती असते, त्याने काही टेम्पररी परमिशन घेऊन तिथे काहीतरी कमर्शियल व्यवसाय वगैरे करत असतो तो, पण त्याचं मेन पोझिशन आहे हे रेसिडेन्शियल बेसिसवर असतं. आणि ज्यावेळी रिडेव्हलपमेंटला जातो तेव्हा त्याचं म्हणणं असतं की मी गेले 15 वर्षापासून या ठिकाणी माझा व्यवसाय करतोय, तर मला ही जागा ही व्यावसायिक मिळाली पाहिजे. सर ते तसं होणार नाही ना, कारण तुमच्या अप्रूव्ड ड्रॉइंगवर त्याचा जो प्लॅन सँक्शन झालेला आहे त्याच्यावर तुमचं रेसिडेन्शियल आहे, तुमचं रजिस्ट्रेशन रेसिडेन्शियल बेसिसवर झालेलं आहे, तर त्या पद्धतीने देता येत नाही त्याला. आणि त्याचा तो हट्ट असतो की ते मला कमर्शियल मिळालं पाहिजे आणि त्याला तर मिळत नाही म्हणून तो त्या प्रक्रियेला विरोध करतो. तर ही पूर्ण प्रोसेसच चुकीची आहे. तर त्यावेळी त्यांना आपल्याला समजून सांगायला लागतं की नियम काय आहेत, त्या अनुषंगाने तुमची एलिजिबिलिटी काय आहे आणि तुम्ही कुठे बसता, हे जर त्यांना समजून सांगतो तर काही लोक समजतात आणि काही लोक नाही समजत. तर जे नाही समजत त्यांना आपल्याला थोडंसं सोडून पुढे जावं लागतं, कारण ही प्रक्रिया थांबवू शकत नाही. 1-2 व्यक्तींमुळे तुम्ही पूर्ण सोसायटीचं नुकसान नाही करू शकत. सो ती आपल्याला काळजी घ्यावी लागते. अजून सभासद बोलतात की आम्हाला बिल्डर पहिला येतो, पहिला आर्किटेक्ट आणावा, पीएमसी आणावा, की आपण आपली रिडेव्हलपमेंट करावी. त्यामध्ये सर जे पहिला काय लागेल की बाबा पीएमसी कधी येणार, की पहिला येणार की नंतर येणार? कारण बिल्डर पहिले लोक घेऊन येतात की मला 450 स्क्वेअर फूट मिळणार आहे की 800 स्क्वेअर फूट, लगेच त्याचा आकडा चेंज होतो. माझ्याकडे हा बिल्डर आहे, माझ्याकडे तो बिल्डर आहे, पण करायचं तरी काय? बऱ्याचशा सोसायटीमध्ये 79 पॉलिसी बद्दल काही अवेअरनेसच नसतो. त्यामुळे ते काय करतात की सोसायटी रिडेव्हलपमेंटला जायचं एसजीएम मध्ये डिसाईड होतं, मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या ओळखीचे डेव्हलपर घेऊन येतात. प्रत्येक डेव्हलपर येतो तो आपापल्या पद्धतीने ऑफर देतो. ॲज अ सोसायटी त्यांना माहितीच नसतं. एक डेव्हलपर म्हणतो मी तुम्हाला 35% देतोय, दुसरा म्हणतो मी 50% देतोय, पण ऍक्च्युली तुमच्या प्रोजेक्टची एलिजिबिलिटी काय आहे हे त्यांना माहितीच नाही. आणि मग त्यावेळी ऍक्च्युअल कन्फ्युजन क्रिएट होतं की आपण 35% मेंबर डेव्हलपर बरोबर जावं की जो 50% ऑफर देतोय त्याच्याबरोबर जावं. सो त्याच्यासाठी आपण जर ही 79ची प्रोसेस जर आपण फॉलो केली, आता तुम्ही ती जर पॉलिसी वाचली असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लिहिलं आहे की तुम्हाला तुमचं 1/5 मेंबरने अप्रुव्हल दिल्यानंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जायचं जेव्हा ठरवणार, त्याच्यानंतर पहिली प्रोसेस आहे की तुम्हाला ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स म्हणून एका योग्य व्यक्तीची निवड करणं गरजेचं आहे. ती पहिली प्रोसेस आहे. आणि ती व्यक्ती तुम्हाला मग त्या पूर्ण प्रोसेस संदर्भात गाईड करणार की तुम्हाला इनिशियली काय करायला पाहिजे. आता रिडेव्हलपमेंटला जायचं डायरेक्ट तुम्ही डेव्हलपरला बोलवलं तर कसं चालणार? तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी काय आहे, तुमच्या प्रोजेक्टची वायबिलिटी काय आहे, तुम्ही रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर कोणती पॉलिसी ॲप्लिकेबल होणार आहे, इथे काही हाईट रिस्ट्रिक्शन्स आहेत का, रोडची विड्थ किती आहे, प्रोजेक्टचं ओव्हरऑल एक्सपेन्स काय होतोय, त्याचं रेव्हेन्यू जनरेशन काय आहे आणि त्या अनुषंगाने डेव्हलपरला काय प्रॉफिट मिळतंय आणि मग त्या प्रॉफिटनुसार ॲज अ मेंबर आपण किती एक्सपेक्ट केलं पाहिजे. सो हा काहीतरी बेंचमार्क आपल्याला सेट करावा लागतो ना. तो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स आम्ही करतो. ते काम आमचं असतं. पूर्ण प्रोजेक्टकडे टेक्निकली बघणं, मार्केट सर्व्हे करणं, त्याचा सोसायटीचे डॉक्युमेंट चेक करणं आणि त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे आता काही ठिकाणी असं असतं की 2-2, 3-3 पॉलिसी सुद्धा ऍप्लिकेबल होऊ शकतात. तर त्या तिन्ही पॉलिसीमध्ये सोसायटीला त्याचं कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट बनवून देणं की कोणत्या पॉलिसीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बेनिफिट्स होऊ शकतात, सोसायटीच्या दृष्टिकोनातनं ही पॉलिसी, कोणती पॉलिसी बेनिफिशरी आहे. कारण डेव्हलपर हा नेहमी तेच बघत असतो की मला कोणती पॉलिसी इझिली अप्रुव्हल होईल आणि मला मॅक्झिमम बेनिफिट घेता येईल, हा नेहमी त्याचा हे असतो. पण आपल्याला हेही बघायचं आहे की सोसायटीच्या दृष्टिकोनाने काय बेनिफिशरी आहे. सो बेसिकली वी वर्क ऑन बिहाफ ऑफ सोसायटी. सो आमचा ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स त्यांचा पहिला हे एक असतं की सोसायटीचा हे इंटरेस्ट कुठे आम्ही प्रोटेक्ट करतोय हे आम्हाला पहिलं बघणं काम असतं. सो त्यामुळे फिजिबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. तर आता बरेच लोक ज्याप्रमाणे आता यामध्ये पहिला बिल्डर येण्याची वाट बघतात की आम्हाला बिल्डर हे देणार आहे, बिल्डर आम्हाला ते देणार, हे जी एक ABC आम्ही पकडला तर तो ABC देण्यामागचा तो ॲज अ सेल्स आहे, म्हणजे त्याला विकायचं आहे काय. पण आपल्या मेंबर्स म्हणून कसा विचार केला पाहिजे, कारण सोसायटी म्हणजे मेंबर्स आणि सोसायटीचे लिडर्स यांच्यामधला जो गॅप आहे तो कुठेतरी बिल्डर करतो की काय होतं याच्यामध्ये. कारण का PMC लागतो म्हणून पैसे जास्त लागतात म्हणून यात लोक येत नाहीत का? बऱ्याचशा वेळी काय होतं की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स याची नियुक्ती करणं ही जबाबदारी सोसायटीची असते.
कारण त्यांची ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, अप्रुव्हलची प्रक्रिया आहे, कन्स्ट्रक्शनचं स्टेज आहे, ते कामावर सुपरविजन करणं, कामाची क्वालिटी कंट्रोल करणं आणि टिल द कम्प्लिशन ते लिगली किंवा टेक्निकली कुठे मध्ये अडचणीमध्ये न येता ही पूर्ण प्रक्रिया कंप्लीट करून घेणं, हे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम असतं. सो हे काम आम्ही कोणासाठी करतो, तर हाऊसिंग सोसायटीसाठी करतो. म्हणजे मेंबर्सच्या हितासाठी त्या ठिकाणी काम केलं जातं. सो आम्ही जी काय सर्व्हिस देणार आहे तर त्याचे जे पैसे आहेत हे नॉर्मली सोसायटीनेच देणं गरजेचं असतं. सोसायटी म्हणते आम्ही का देऊ, तेव्हा काय? सो त्या ठिकाणी कसं होतं बघा, तुम्हाला दोन्ही गोष्टी नाही करता येणार. तुम्हाला तुमचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचा आहे, तुम्हाला तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहात त्याची क्वालिटी चांगली पाहिजे, ती बिल्डिंग इमिजिएटली 10 वर्षानंतर रिपेअरला नाही आली पाहिजे. त्याच्यासाठी जे काही कन्स्ट्रक्शन आपण मटेरियल वापरणार आहोत, त्याचे जे काही ब्रँड्स वापरणार आहोत, त्याचं जे सुपरविजन करणार आहोत, त्या काही आपण टेस्ट वगैरे ज्या कंडक्ट करणार आहोत, सो ते जर आपल्याला सगळं करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी इंजिनियर अपॉइंट करणं, PMC नेमणूक करणं हे गरजेचंच आहे. आणि ती जर व्यक्ती त्या ठिकाणी काम करते तर तुम्हाला त्याचं पेमेंट देणंच गरजेचं आहे. सो बरेचसे डेव्हलपर काय म्हणतात की त्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स बेसिकली नको हवं असं, कारण त्यांना ती थर्ड पार्टी जे इन्स्पेक्शन आहे, कारण PMC नसेल तर त्यांना काही रिस्ट्रिक्शनच नाहीये, त्यांच्यावर कंट्रोल करणारी ऑथॉरिटीज नाहीये, ते जे काही कन्स्ट्रक्शन करताय त्याच्यावर सुपरविजन करायला कोणी नाहीये, टेस्टिंग करायला कोणी नाहीये, क्युरिंग होतंय किंवा नाही होतंय हे बघायला कोणी नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल करणारी व्यक्ती त्यांना नकोच असते. त्यामुळे डेव्हलपरचा पहिला इंटरेस्ट असतो की आम्हाला PMC नको, आम्ही डायरेक्ट ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करू. तर हे सोसायटीला कळलं पाहिजे की जर हे गव्हर्नमेंटने पॉलिसीमध्ये दिलेलं आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची नियुक्ती करायची आहे तर त्यांचा रोल काय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट्स काय होणार आहे, हे जेव्हा सोसायटीला कळतं त्यावेळी सोसायटी डेफिनेटली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटसाठी इन्सिस्ट करते. कारण आता गेल्या 15 वर्षामध्ये अशा काही सोसायट्या आहेत ज्या आम्हाला 1-2 सोसायट्या मिळतात की ते म्हणतात नाही आम्हाला आता PMCची गरज नाहीये, आम्ही डायरेक्ट डेव्हलपरकडनं जातो. आम्ही आमचं काम करतो त्यांना सांगणं की PMCची गरज काय आहे आणि काय आवश्यकता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट्स होणार आहेत याचं मार्गदर्शन आम्ही नक्की करतो. पण त्याच्यानंतर तो जो रोल आहे तो डिसिजन हे पूर्णपणे सोसायटीचंच असतं. तर आता तुम्ही बोलता बोललात की आता PMC नेमला, आता PMC हा बिल्डरला नको आहे, तो जो बिल्डर आहे तो कधी नको बोलतो आणि तेव्हा काय म्हणजे PMCला नाही म्हटलं जातं? सो असा प्रश्न येतो जसं आता तुम्ही म्हणालात की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचं फी स्ट्रक्चर आहे हे कोणी बॉर्न करायचं आहे, तर हे बेसिकली सोसायटीने बॉर्न करायचं आहे, कारण सोसायटीच्या ऑन बिहाफ ऑफ ॲज अ PMC काम करत असतो. आता पण बऱ्याचशा सोसायटीकडे असं असतं की त्यांच्याकडे फंड्स अवेलेबल नसतात, त्यांना सर्व्हिसेस तर हव्या असतात पण त्यांना सोसायटी PMCला देण्यासाठी फंड्स अवेलेबल नसतात. मग त्यावेळी आम्ही काय करतो की आम्ही टेंडरमध्ये इन्कॉर्पोरेट करतो की सोसायटीतर्फे PMC आणि त्यांचे लिगल कन्सल्टंट ह्या दोघांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं फी स्ट्रक्चर जे आहे हे तुम्हाला ॲज अ डेव्हलपर तुम्हाला बॉर्न करायचं आहे आणि ते आपण टेंडरमध्येच इन्कॉर्पोरेट करतो, जेणेकरून ते कोट करताना ती अमाऊंट कन्सिडर करतात आणि त्या हिशोबाने त्यांच्या हिशोबाने जे काही योग्य आहे त्यांच्या फिजिबिलिटीनुसार तर ते मग सोसायटीसाठी ऑफर देतात. मग ते जे पैसे आहेत नॉर्मली ते म्हणजे ॲज अ सोसायटीने प्रिकॉशनरी मेजर म्हणून काय करायला पाहिजे, तर कोणत्याही डेव्हलपरला PMCला किंवा लिगलला डिरेक्टली पेमेंट देण्यासाठी ऑथोराइज नाही करायचं. ते जे पैसे आहेत त्यांनी सोसायटीच्या आपल्या अकाउंटमध्ये घेतले पाहिजेत आणि त्यानंतर त्यांनी 2 एक्सपर्ट अपॉइंट केलेले आहेत, एक PMC अपॉइंट केलेला आहे आणि दुसरं लिगल कन्सल्टंट अपॉइंट केलेले आहेत. त्यांनी त्यांचा स्कोप ऑफ वर्क दिलेला आहे, स्केड्यूल ऑफ पेमेंट दिलेलं आहे. तर ह्या दोन्ही व्यक्ती सोसायटीसाठी खरंच काम करतायत का, त्याच्यामुळे सोसायटीला बेनिफिट होतोय का, त्यांनी ज्या सर्व्हिसेस दिल्या त्या प्रॉम्प्टली त्या करतायत का, हे सगळं बघून नंतरच ते सोसायटीने त्यांना त्यांच्या स्टेजेसप्रमाणे पेमेंट रिलीज करणं गरजेचं आहे. कारण तो कंट्रोल हा शेवटपर्यंत सोसायटीकडे असला पाहिजे. कारण जे कन्सल्टंट तुम्ही अपॉइंट केलेले आहेत त्यांच्याकडनं ते काम करून घेण्याची जबाबदारी सुद्धा सोसायटीची आहे. तो सोसायटीने ह्या दोघांना अपॉइंट केलं म्हणजे ते रिलॅक्स झाले असं नाही. सोसायटीला पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत विजिलंट राहणं फार गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं. कारण डेव्हलपरवरही तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. तुम्ही नियुक्ती केलेले PMC आहेत, लिगल आहेत, हे तिघही आपापला रोल परफॉर्म करता आहेत किंवा नाही हे बघणं फार गरजेचं आहे आणि तो पूर्णपणे रोल सोसायटीच्या ऑफिस बेअररचा आहेच आहे. पण समजा कधी कधी बिल्डर म्हणतो की हा माझा PMC घे, असं पण होतं सर?
सर आता मला तुम्ही सांगा की जो व्यक्ती एक्झिक्युशन करतो आहे आणि त्याचं चेकिंग करण्यासाठी सुद्धा त्याचाच व्यक्ती आहे, तर त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल कशा पद्धतीने होणार आहे? तर तो त्याचाच माणूस असणार आहे. सो क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी हा नेहमी त्रयस्थ व्यक्ती पाहिजे, जो सोसायटीच्या बाजूने काम करणारा पाहिजे. सो बरेचसे डेव्हलपर सांगतात माझा पीएमसी आहे, माझा आर्किटेक्ट आहे, तुम्हाला नेमणूक करायची आवश्यकता नाही आहे. तर हे सगळ्या गोष्टींकडे सोसायटीने दुर्लक्ष करायला पाहिजे. सोसायटीला कळलं पाहिजे की आपलं हित कशामध्ये आहे. डेव्हलपरचा पीएमसी अपॉइंट केला तर त्यांना एकही रुपया द्यायला लागणार नाही, पण शेवटी कामावरचा कंट्रोल त्यांचा गेला. सो कामावर पूर्ण कंट्रोल ठेवायचा असेल, या पूर्ण प्रोसेसमध्ये कंट्रोल ठेवायचा असेल, तर सोसायटीतर्फे पीएमसी आणि लीगल ह्या दोघांची इंडिपेंडेंटली नियुक्ती करणे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं जर पीएमसी बिल्डरने नेमला तर तो त्याच्या बाजूने बोलेल, पण जर सोसायटीने जर पीएमसी नेमला तर तो सोसायटीच्या पूर्ण बाजूने असेल. पूर्ण बाजूने म्हणजे तो त्यांच्याकडे आला तरच फायदा होईल. कारण तुम्ही जो काय बांधकाम करणार आहे त्याची क्वालिटी पासून एंड पर्यंत देण्यासाठी तुमची पूर्ण प्रोसेस आहे. ऑफकोर्स गरज आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण सर असंच काम करता की बाबा स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्ही काम. सर तुम्ही सांगाल का स्टार्ट टू एंड म्हणजे काय आहे तुमचं? ह्या पूर्ण रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये तसं बघायला गेलं तर महत्वाचे 3 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जेव्हा ॲज अ पीएमसी म्हणून सोसायटी आम्हाला नियुक्त करते तेव्हा आम्ही त्यांचे सगळे डॉक्युमेंट स्क्रुटिनी करतो. FSIचे पॅरामीटर्स काय आहेत ते बघतो. त्यांचा मार्केट सर्वे करतो. म्हणजे ते मेंबर जर रेंटवर जाणार असतील तर त्यांना किती रेंट मिळाला पाहिजे, या ठिकाणी आता सेलेबलचा रेट काय आहे, हे सगळं स्टडी करून आम्ही त्यांची एक फिजिबिलिटी बनवतो. हे फिजिबिलिटी रिपोर्ट आम्ही त्यांना ऑप्शन्समध्ये बनवून देतो. वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये फिजिबिलिटी रिपोर्ट काय येणार आहे. तसंच एक नवीन सेल्फ रिडेव्हलपमेंटचा जो ऑप्शन आहे, त्या सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी पण जर सोसायटी गेली तर त्यांना त्याचे काय बेनिफिट्स मिळणार आहेत, हे सगळं फिजिबिलिटीच्या माध्यमातून आम्ही त्यांना समजून सांगतो. ह्याचं पूर्ण प्रेझेंटेशन आम्ही HGM मध्ये लोकांसमोर देतो. आणि ज्यावेळी लोकांना वाटतं की नाही आपला फिजिबिलिटी रिपोर्ट एक पॉझिटिव्ह एंडला आहे, आपण रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेसाठी पुढे जाऊ शकतो, तर मग ते नॉर्मली सेकंड स्टेजसाठी जातं. तर सेकंड स्टेजमध्ये काय असतं की आपल्याला डेव्हलपरची नियुक्ती करायची आहे. तर ह्या नियुक्तीसाठी आपल्याला आपल्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत करायच्या आहेत, तर सगळ्या लीगल, टेक्निकल, कमर्शियल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. सगळ्या कंडिशन्स आल्या पाहिजेत, जेणेकरून सोसायटी मेंबरचा इंटरेस्ट त्या ठिकाणी प्रोटेक्ट झाला पाहिजे. जे आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत त्याचं जे काही मटेरियल आपण वापरणार आहोत त्याचं ब्रँड्स काय आहेत, त्याची क्वालिटी काय आहे, त्याचं टेस्टिंग कशा पद्धतीने करणार आहे, मेंबरचे बेनिफिट्स कसे आहेत. उद्या प्रोजेक्ट समजा डिस्प्यूटला गेला तर आर्बिट्रेशन क्लॉज आहेत, टर्मिनेशन क्लॉज आहेत. तसंच प्रोजेक्ट जर डिले होत असेल तर सोसायटीला पेनल्टी करण्याचे अधिकार पण असले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेंडरमध्ये इन्कॉर्पोरेट कराव्या लागतात. त्या टेंडर डॉक्युमेंटचं प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही HGM मध्ये देतो. प्रत्येक मेंबरला प्रत्येक टेंडरमधला क्लॉज आम्ही समजून सांगतो. असं बऱ्याचशा वेळी पण आम्हाला अनुभव येतो की HGM मध्ये काही टेक्निकल लोक असतात, काही त्या फील्डमध्ये काम करणारे लोक असतात, तर ते आम्हाला चांगलं सजेशन पण देतात, सर हे इन्कॉर्पोरेट करा जेणेकरून आमचा इंटरेस्ट अजून प्रोटेक्ट होईल. म्हणजे एक अनुभव मी तुम्हाला सांगतो की एका सोसायटीमध्ये आम्ही लिफ्टचे ब्रँड दिले होते. म्हणजे साधारणतः आम्ही दोन्ही ब्रँड चांगलेच आहेत, एक कोने आहे आणि दुसरा ह्याचा आहे सिंडलरचा आहे. तर एक जो मेंबर उठला तो म्हणाला, सर मी या फील्डमध्ये गेले 25 वर्ष काम करतोय, माझा अनुभव असा आहे की आपण जर मित्सुबिशीची लिफ्ट दिली तर आपल्या सोसायटीसाठी ते बेनिफिशियल होईल. तर हे सजेशन खरंच चांगलं होतं. मित्सुबिशी लिफ्ट ही नॉर्मली कमर्शियल पॅरामीटरसाठी वापरली जाते. हेवी ड्युटी लिफ्ट असते ती, त्याची कॉस्टिंग पण थोडीफार जास्त आहे. पण प्रोजेक्टची साईज बघितली आणि प्रोजेक्टचा जो व्हॉल्यूम बघितला त्या दृष्टिकोनाने आपण डेफिनेटली मित्सुबिशी सजेस्ट करू शकत होतो. तर आम्ही ते सजेशन खरंच वेलकम केलं आणि ते सोसायटीच्या मीटिंगमध्ये अप्रूव्ह करून आम्ही टेंडरमध्ये ते इन्कॉर्पोरेट करून घेतलं होतं. कारण प्रोजेक्टची साईजच जवळपास 14,950 स्क्वेअर मीटरचा प्लॉट एरिया होता. एवढ्या मोठ्या प्लॉट एरियामध्ये आपण एक चांगल्या क्वालिटीची लिफ्ट डेफिनेटली टाकू शकतो. तर असे बरेचसे चांगले चांगले सजेशन्स आपल्याला मेंबर्सकडनं येतात, ते आम्ही ब्रेनस्टॉर्म करतो आणि त्यातनं जे काही योग्य आहे सोसायटीच्या दृष्टिकोनातनं ते आम्ही टेंडरमध्ये इन्कॉर्पोरेट करतो. सर HGM मध्ये जेव्हा विषय असतात एखादा विषय सांगा ना की ज्याच्यामध्ये पूर्ण मिटिंगच गरज नसताना ते विषय येतात. सर असे बरेचसे विषय असतात. म्हणजे आता आपण मीटिंग काय पर्पजसाठी, म्हणजे असं आम्हाला असे अनुभव आहेत की फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन चालू आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट आपण डिस्कशन करतोय, याच्यामध्ये अजून डेव्हलपर अपॉइंट केला नाहीये, पुढचं काही नाहीये. लोक प्रश्न विचारत असतात ते किचनमध्ये जो ग्रॅनाइट लावणार आहे त्याचा कलर काय असणार आहे, त्याचं प्रोजेक्शन किती असणार आहे, त्याची म्हणजे महिलांचा हा पहिला प्रश्न असतो, सर ते किचन प्लॅटफॉर्मचा जो टॉप आहे त्याची तुम्ही हाईट किती देणार आहात.
ओके, सो कसं आहे की ते जे प्रश्न अगदी त्यांचे ॲज अ लेमॅन ते सगळे व्हॅलिड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमतच नाहीये. पण ते प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजेसला, तर जसं आपण टेंडरवर डिस्कशन करतोय त्यावेळी हे प्रश्न जर आले तर आपण नक्की त्याचा विचार करतो. मग ते आम्हाला थोडंसं डिप्लोमॅटिकली त्यावेळी त्या प्रश्नांना थोडंसं हे करून ते योग्य वेळी आपण त्याच्यावर डिस्कशन करू आणि त्यातनं मार्ग काढू असं त्यांना सांगून मग ते पुढे हे केलं. कारण विषय आहे फिजिबिलिटी रिपोर्टचा, तर तो स्पेसिफिकली डिस्कस करणं फार गरजेचं आहे. असं तर एजीएम कशी कधी एक तासाची 2 तासाची कधी 3 तास पण होते. हो. पण इथे प्रश्न विचारावेत, पण तो विषय कुठला आहे तर पण सोसायटी बऱ्याचशा वेळी घराचे नाही विचारले पाहिजे. बऱ्याचशा वेळी लोकांना तो कळत नाही. कारण कसं आहे की सगळीच माणसं तेवढे अवेअर असतात असं नसतं. सो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स आमचा तोच रोल आहे की त्यांना ते व्यवस्थित समजून सांगणं आणि नाही कसं म्हणायचं आणि कधी म्हणायचं हे आता आमचा 25 वर्ष या सेगमेंटमधला एक्सपिरियन्स असल्यामुळे ते आम्हाला लोकांची सायकोलॉजी समजणं आणि त्या अनुषंगाने त्यांना पुढे स्मूथली घेऊन जाणं ही आमची एक्सपर्टी आहे. सो तो आमचा बेसिक कोर एरिया आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे ते लोकांना कसं हँडल करायचं. किती लोकांचं तुम्ही कव्हर केलं असं समोर सगळेजण आहेत? सर आतापर्यंत 500 ते 700 लोकांच्या एजीएम्स आम्ही अटेंड केलेले आहेत. एवढे मॅक्झिमम लोक त्यांच्या एजीएम्स अटेंड केलेल्या आहेत आणि वेगवेगळे प्रश्न येतात. मीटिंग 3-3, 4-4 तास चालते. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊन त्यांना सक्सेसफुली पुढे घेऊन जाणं हे एक चॅलेंजिंग जॉब असतो खरं म्हटलं तर. कारण बरेचसे लोक काही अगोदर क्वेरी पाठवत नाहीत की मला काय प्रश्न विचारायचे आहेत. अचानक उभे राहून काही प्रश्न विचारतात. तर आता त्यांचं सॅटिस्फॅक्शन करणं, टेक्निकल लेवलचे काही प्रश्न असतात, काही ॲज अ लेमॅनचे प्रश्न असतात, तर ते सॅटिस्फाय करणं आमचं काम आहे खरं म्हटलं तर. ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स त्याच्या प्रत्येक प्रश्नाची त्यांचे उत्तर देणं हे आमचं काम आहे. सो ते आम्ही सक्सेसफुली कम्प्लीट करून पुढे नेतो. सर फिजिबिलिटी रिपोर्ट हा मोजावा कसा, त्याचं मोजमाप कसं असतं? फिजिबिलिटी रिपोर्टचं मोजमाप असं काही नसतं. कारण फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, हे एक बेसिकली एक एस्टिमेट आहे. कारण आपण बघा, तुम्ही घरचं जेव्हा रिपेअरचं काम काढता तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाजे खर्च किती आहे याच्यासाठी तुम्हाला एक एस्टिमेट तुम्ही घेता आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही तुमचं बजेटची प्रोव्हिजन करता आणि तुमचं घरातलं काम चालू करता. सो आपण रिडेव्हलपमेंटला जाताना ॲक्च्युली आपल्याला मेंबर्सला काय बेनिफिट्स मिळणार आहेत, याच्यामध्ये काय अडचणी आहेत किंवा काय पॅरामीटर्स आहेत की ते पुढे जाऊन आपल्याला त्रास देऊ शकतात. सो मेंबर्सचं बेनिफिट, पॉलिसी कोणती ॲप्लिकेबल करणार आहे याच्यासाठी तुम्हाला फिजिबिलिटी रिपोर्ट बनवणं फार गरजेचं आहे. ही तर पहिली स्टेप आहे. कारण हा एक बेंचमार्क आहे. जोपर्यंत मेंबरला आपल्याला मिनिमम किती एरिया मिळतोय, मिनिमम काय रेंट मिळू शकतो, कॉर्पस पण काय मिळू शकतो, ब्रोकरेज काय मिळू शकतं, हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तो त्या प्रक्रियेमध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. आणि आपल्याला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचंय. त्यामुळे त्यांचे सगळे प्रश्न जे आहेत हे आपल्याला त्यांची उत्तरं देऊन त्यांना पुढे घेऊन जायचं. सो फिजिबिलिटी रिपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ऍक्च्युली रिडेव्हलपमेंटला पुढे जायचं असेल. म्हणजे एक प्रकारचा आरसाच आहे आपला. एक आरसा आहे. तुम्हाला एक टेंटेटिव्ह कॅल्क्युलेशन्स कळतात त्याच्यामधनं आणि ॲज अ मेंबर आपल्याला काय अपेक्षित आहे डेव्हलपरकडनं, आपण काय डिमांड करू शकतो, किती चांगल्या पद्धतीने निगोशिएट करू शकतो, म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे कशा माध्यमातून आहे. सगळेच फिजिबिलिटी रिपोर्ट अगदी पॉझिटिव्ह साईडला नसतात. काही प्रोजेक्ट एकदम कट टू कट सुद्धा असतात. तर त्यावेळी आम्ही सोसायटीला एक्सप्लेन करतो की तुमची फिजिबिलिटी काही अगदी लुक्रेटिव्ह नाही आहे की तुम्ही डेव्हलपरकडनं मॅक्झिमम बेनिफिट घेऊ शकता. सो आपल्याला ते सोसायटीला ते समजून सांगणं हे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट आमचं काम आहे की जर आपली फिजिबिलिटी रिपोर्ट तेवढा पॉझिटिव्ह नसेल तर आपल्याला कुठे सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे हे सांगणं आमचं काम. सर सोसायटीमधले सभासद आणि कमिटी यांच्यामध्ये जो विषय येतो की संशयाचं वातावरण सुरू होतं की कदाचित ह्याने बिल्डर आणला म्हणून हा ह्याचा माणूस आहे म्हणून अशाच्या प्रश्न उत्तर, तर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही अनुभव आला असेल की प्रश्न विचारले जातात की काहीतरी याचा पण फायदा असेल, त्यामुळे प्रोजेक्ट पुढे न जाण्याचे प्रॉब्लेम तिथंच जास्त असतात असं माझं मत आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की प्रत्येक सोसायटीमधला जो मेंबर आहे तो डेव्हलपर आणण्यासाठी उत्सुक असतो. पण ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्स आमचं त्यांना सजेशन तेच असतं की तुम्ही तुमच्या ओळखीचे डेव्हलपर नक्की आणा, पण ह्या पूर्ण प्रोसेसमधनं आणा. कारण आपण टेंडर डॉक्युमेंट बनवणार आहोत, त्याचं प्रॉपर टेंडर फ्लोट करणार आहोत न्यूजपेपरमध्ये, जेणेकरून प्रॉपर ट्रान्सपरन्सी मेंटेन व्हावी. आणि येणारे जे डेव्हलपर आहेत ह्या डेव्हलपरचं प्रॉपर इव्हॅल्युएशन होणं फार गरजेचं आहे. इव्हॅल्युएशन कसं चेक करतात? इव्हॅल्युएशन आम्ही चेक अशा पद्धतीने करतो, कारण
काय होतं की सोसायटी बिल्डरचं इव्हॉल्युशन म्हणजे बिल्डर कुठला डेव्हलपर एक इव्हॉल्युशन. डेव्हलपरचं जे इव्हॅल्युएशन असतं ना ते सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे हा. डेव्हलपर सिलेक्ट करताना बरेचशा सोसायटीचे जे मेंबर असतात ना त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो असा असतो की एखादा डेव्हलपर मला जास्त एरिया देतोय, जास्त रेंट देतोय, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण चेंज होऊन जातो आणि एकदम पॉझिटिव्ह साईडने ते त्याला अपॉइंट करण्याच्या दृष्टिकोनाने पुढे पावलं टाकलत असतं. पण तसं न होता डेव्हलपर सिलेक्ट करताना बाबा डेव्हलपर कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, ओव्हरऑल त्यांचा ह्या इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स काय आहे, त्यांची या कंपनीची फायनान्शियल हेल्थ काय आहे ते बघणं फार गरजेचं आहे. आता फायनान्शियल हेल्थ बघताना आम्ही नॉर्मली काय करतो, त्यांचे 3 वर्षाचे जे फायनान्शियल डॉक्युमेंट्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस आहे, बॅलन्स शीट आहेत, त्यांचे पार्टनरचे नेटवर्क सर्टिफिकेट आहेत, त्यांच्या कंपनीचे नेटवर्क सर्टिफिकेट आहेत, हे सगळं आम्ही गो थ्रू करतो. आणि आमचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याकडनं आम्ही प्रत्येक डेव्हलपरचा एक इंडिपेंडंट रिपोर्ट बनवून देतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पहिलं डेव्हलपरचं कॅपॅबिलिटी समजणं फार गरजेचं आहे आणि नंतर तो ऑफर काय देतो हे गरजेचं आहे. तुम्ही या पद्धतीने गेलात ना, म्हणजे आम्ही जर बघायला गेलं तर आम्ही 75% जे वेटेज आहे हे त्यांचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन, त्यांचं एक्सपिरियन्स आणि त्यांची फिनान्शियल कॅपॅबिलिटी याला देतो. आणि 25% जे वेटेज आहे ना ते काय ऑफर देत आहेत, म्हणजे तुम्हाला एरिया किती देत आहेत, रेंट किती ते याला देतो. आणि सोसायटीचे जे मेंबर जे पीएमसी अपॉइंट करत नाहीत ते नेमकं उलटं करतात. कसं करतात ते 25 वर्ष करतात. हा, म्हणजे ते डेव्हलपर काय ऑफर देतोय त्याला 75% वेटेज देतात आणि 25% वेटेज फक्त त्यांच्या कॅपॅबिलिटीला देतात. त्याच्यामुळे सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे डेव्हलपरचा हा चुकतो. चुकल्यामुळे काय होणार, चुकल्यामुळे पुढची सगळी प्रक्रिया कुठेतरी जाऊन अडकते ती. डेव्हलपर जर फिनान्शियली कॅपेबल नसेल, त्याचा कॅश फ्लो व्यवस्थित मेंटेन होणार नसेल तर या प्रक्रियेमध्ये कुठेतरी अडथळे येऊ शकतात. कारण ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये डेव्हलपरचा एक्सपिरियन्स तर महत्वाचा आहे पण त्याचा कॅश फ्लो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तो नसेल तो नसेल तर पुढे जाऊन प्रोजेक्ट कुठेतरी अडकतो. त्याच्यामुळे थांबून तो कितीही थांबू शकतो सर. एखादा डेव्हलपर तुम्ही सिलेक्ट करताना त्याची फिनान्शियल कंडिशन बघितली नाही आणि तुम्ही त्याला सिलेक्ट केलं आणि त्याचं खरंच ती कॅपेबिलिटी नाहीये फंड रेज करण्याची आणि तो प्रोजेक्ट डिले करतोय, ज्या अप्रुव्हलला तुम्हाला 4 महिने लागतात तिथे तो 1 वर्ष लावतोय, तो अल्टिमेटली हा प्रोजेक्ट जेव्हा तो कन्स्ट्रक्शन स्टेजला घेईल तर तो प्रोजेक्ट किती वर्षामध्ये कंप्लीट करेल याचा काहीच अंदाज येत नाही ना. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मध्ये कधी तो बँकरप्ट झाला तर ही प्रोसेस कुठेतरी अडकू शकते. सभासदांचं हित त्यात नाही होणार ना. सो पहिला क्रायटेरिया आहे, मला थोडे एरिया कमी मिळाला तरी चालेल, मला थोडा कॉर्पस पण कमी मिळाला तरी चालेल, पण सिलेक्ट करताना डेव्हलपर अशा माध्यमातून सिलेक्ट करा की तो तुमचा प्रोजेक्ट अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सक्सेसफुली कम्प्लिशनला नेऊ शकेल. त्यासाठी त्याचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड बघणं पण गरजेचं आहे. एखाद्या डेव्हलपरला आपण कोणत्याही फ्रेश डेव्हलपरला तर काम देणार नाही आहोत. त्यांनी मागच्या काही वर्षामध्ये जे काही प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत तिकडच्या लोकांना जाऊन भेटणं, त्यांचा फीडबॅक घेणं, त्यांची IOD कधी आलेली आहे, त्यांनी OC कधी आणली आहे, या मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शनला किती वेळ लागला याचे क्लिअर इंडिकेशन मिळतं. ते कमिटी जाऊन बघितलं पण पाहिजे. ते सगळं व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे. त्यांच्या साईट व्हिजिट बघणं गरजेचं आहे, त्यांच्या क्लायंटचे फीडबॅक घेणं गरजेचं आहे. त्यांचं महारेरावर काही त्या पर्टिक्युलर डेव्हलपरच्या संदर्भात काही कंप्लेंट्स आहेत का, काही ग्रीव्हन्सेस काही लोकांनी कोट केले आहेत का, काय ते काय स्वरूपाचे आहेत हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं डेव्हलपर ऑफर देते म्हणून त्याला सिलेक्ट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांना पूर्ण हेल्प करतो की आम्ही डेव्हलपर सिलेक्ट कसा करावा आहे याच्या आम्ही SOP तयार केलेल्या आहेत की तुम्हाला पहिली स्टेप काय आहे, दुसरी स्टेप काय आणि शेवटची स्टेप काय. या पूर्ण SOPच्या थ्रू सोसायटी जर गेली तर त्यांना ही सिलेक्शनची प्रोसेस अतिशय स्मूथ होते आणि एक चांगला केपेबल डेव्हलपर सिलेक्ट करण्यासाठी त्यांना मदत होते. म्हणजे नियमाप्रमाणे केलं तर हेवे दावे पण कमी होतील आणि एक प्रोजेक्ट पुढे जाईल. तुम्ही ट्रान्सपरन्सी प्रॉपर मेंटेन केलीत तर तुमचे सगळे हेवे दावे कमी होणार आहेत. ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं फार गरजेचं.